नमस्कार मंडळी. तर आता थंडी चालू झालेली आहे आणि थंडी चालू झाली की आपल्याला बाजारात खूप अशी छान आवळी दिसायला लागतात. तर म्हटलं चला आता आवळ्याचं लोणचं बनवूया. तर त्याच्यासाठी मी काय केलं, 2 चमचे धणे घेतले, 2 चमचे जिरे, 2 चमचे बडीशोप आणि 2 चमचे मोहरी घेऊन छान कढईमध्ये कमी गॅसवर भाजून घेतली आणि त्याच कढईमध्ये मी 1 वाटी तेल टाकलं आणि हे आवळे त्याच्यामध्ये टाकले. तर त्याच्या अगोदर मी सकाळीच आवळे छान धुवून ठेवले होते, जेणेकरून ते कोरडे होतील म्हणून मग मी सकाळीच त्याला स्वच्छ धुतले आणि पुसून घेतले आणि नंतर ते आवळे तेलात टाकले आणि 1 मिनिटभर परतू दिलं. नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलं आणि मीठ टाकल्यानंतर 10 मिनिटे त्याच्यावर झाकण ठेवलं, जेणेकरून आवळे छान तळतील आणि त्याच्यामध्ये मीठ शिरेल. आणि तळल्यानंतर ते 10 मिनिटानंतर झाकण उघडून मी ते आवळे छान निथळून काढून घेतले तेलातून आणि आपल्या बोटाने ते आवळे प्रेस केल्यानंतर त्याच्या पाकळ्या सेपरेट होतील इथपर्यंत आवळे छान तळून घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकता किती छान आवळे तळलेले आहेत. तर मी त्याच्यातल्या बिया काढून घेतल्या आणि ते असे वेगवेगळे त्याच्या पाकळ्या करून घेतल्या आणि जे हे उरलेलं तेल असतं ना, तर ते तेल छान कडकडीत गरम करायचं आणि नंतर कोमट होऊ द्यायचं. त्याच्यामध्ये 2 चमचे काश्मीरी लाल मिर्च पावडर, 2 चमचे आपली साधी लाल मिर्च पावडर आणि 1 चमचा हिंग टाकायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा वाटी गूळ टाकायचा आणि 2 चमचे मी मीठ टाकलंय. अगोदर पण 1 चमचा टाकलं होतं आणि नंतर आपण जो हा मसाला बारीक केलेला आहे तो मसाला त्याच्यात टाकायचा आणि छान असे मिक्स करून घ्यायचा आणि आपली आवळ्यासाठीची जी फोडणी असते ती तयार होते. त्यामध्ये टाकायच्या ह्या आपल्या आवळ्याच्या फोडी छान मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा लिंबूचा रस टाकला, कारण लिंबू हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि छान आपला आवळ्याचं लोणचं असं तयार होतं. तर बघा, तुम्ही पाहू शकता किती छान असं चटपटीत आंबट गोड असं आवळ्याचं अर्धा किलोचं लोणचं माझं तयार झालेलं आहे. आणि नंतर एक स्वच्छ धुवून घेतलेली काचेची बरणी घेतली आणि त्याच्यात मध्ये हे सगळं लोणचं मी भरलं. तर असं हे बहुगुणी आवळ्याचं लोणचं नक्की बनवा आणि खा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.